नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आगरी कोळी जीवन ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज तुमच्यासाठी शेजवान फ्राय राईस रेसिपी घेऊन आलेली आहे। तर चला तर आपण बघूया त्याला लागणारे साहित्य। फ्राय राईस बनवण्यासाठी काय काय घेतलेले साहित्य बघूया आपण। कोबी घेतलेली आहे, गाजर आहे, फरसबी घेतलेली आहे, एक कांद्याची पात घेतलेली आहे, लसूण आहे आणि अद्रक, कोथिंबीर आहे, हे चिल्ली सॉस आहे, हे टोमॅटो सॉस आहे, हे शेजवान फ्राईड राईसला मसाला वापरतात ते आहे, हे सोया सॉस आहे आणि शेजवान चटणी आहे। आणि त्याच्यामध्ये मी व्हेज बनवणार आहे म्हणून साठी काय घेतलेले आहे, सोयाबीन घेतलेले आहे, सोयाबीन टाकणार आहे आणि हे कांदा आहे। हे बघा मी शेजवान राईस बनवण्यासाठी वाळा कोलम घेतलेले आहे तांदूळ ह्याच्यामध्ये, आणि हे पाणी मी ह्याच्यामध्ये अंदाजप्रमाणे आहे ना कमीच घालणार आहे थोडं, कारण का तर ते सुटसुटीत व्हायला पाहिजे राईस म्हणून। आणि मी 2.5 वाटी तांदूळ घेतले त्याच्यामध्ये, ते आता बघूया आपण। मी पाण्याचा पण अंदाज दाखवते तुम्हाला। आता मी याच्यामध्ये ना पाणी टाकते। हा 1 ग्लास घेतलेला आहे पाणी, हा 1 ग्लास घेतलाय। 3 ग्लास याच्यामध्ये मी पाणी टाकले, कमीच ठेवले पाणी कारण सुटसुटीत व्हायला पाहिजे म्हणून। आता याच्यामध्ये मीठ टाकते आणि लावते गॅसवर। भाजी परतवण्यासाठी मी याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलंय। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकते पहिला। कांदा झाले थोडं, आता याच्यामध्ये काय टाकते, हे लसूण आणि अद्रक आहे ते पण ह्याच्यात घालते मी। तर जे भाज्या आपण कटिंग केलेल्या आहेत ना त्या पण ह्याच्यात घालते मी। ह्याच्यामध्ये भाज्या जास्त वापरल्या, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त करू शकता भाज्या। मी सर्व भाजी याच्यामध्ये काय करणार आहे त्याची परतून घेणार आहे। हे बघा आपली भाज्या मस्त की झाल्यात भाजून। त्याच्यामध्ये मीठ टाकते, चवीप्रमाणे मीठ टाकते। आता मी सोयाबीन आहे ना ते मी उकडून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये, आता याच्यामध्ये मी टाकते। त्याच्यामध्ये मी तेल टाकलेला होता, तेलामध्ये मी आता काय केलंय, सोयाबीन उकडलेली टाकले आणि आता ह्याच्यामध्ये सर्व जे मी साहित्य घेतलेले आहे ते ह्याच्यात टाकणार आहे। शेजवान फ्राय राईस मसाला आहे ते मी ह्याच्यात घालते। मी हा 1 पाकिट घेतलेला आहे शेजवान फ्राय राईसचा। हे सोया सॉस आहे ते 2 चमचे घेतलेला आहे, आणि हे टोमॅटो सॉस आहे हे पण मी 2 चमचे घेतलेले आहे, आणि ही रेड चिल्ली आहे ती पण मी 2 चमचे घेतले, आणि ही शेजवान चटणी ही मी किती घेतलेली आहे, ही पूर्ण 1 पॉकेट घेतलेलं आहे। मी 4 चमचे आहे शेजवान चटणी जास्त वापरले। आता हे सर्व याच्यामध्ये घालून घेतले आणि ह्याच्यामध्ये मग भाजी घालणार आहे ही परतवलेली आहे। भाजी आहे ना आपली परतवलेली ती मी याच्यात घालते। मला एक कढई छोटी पडत होती म्हणून मी हा टोप घेतलाय मोठा, आता मला याच्यात मिक्स करायला व्यवस्थित मिळेल। ते घालते याच्यात। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते, मग ह्याच्यावरती मी
आपला राईस ठेवलेला आहे तिकडे ते टाकणार आहे. बघा आता आपण ह्याच्यामध्ये राईस घालते. ह्याच्यात मी जास्त बनवले राईस म्हणून मी जास्त सगळंच भाज्या म्हणजे जास्तच वापरल्या. हे बघा अशा प्रकारे आपलं शेजवान राईस बनवून पूर्ण तयार झालेलं आहे. दिसतंय पण खूप छान आणि चवीला पण खूप छान झालेलं आहे. तर तुम्ही पण बनवा आणि आमच्या चॅनलला भरभरून प्रेम द्या.